काहेदिया परदेशच्या 5 ऑक्टोबर 2016च्या भागात लग्नात पुढाकार घेतल्यामुळे गौरी निशा वहिनीचे आभार मानते. मात्र निशा जे काही षडयंत्र रचतेय याचा तिला मागमूसही नसतो. दुसरीकडे शिवच्या घरी गणेश पूजनाला सुरुवात झालेली असते. त्याचवेळी त्याचे आत्या आणि तिचे पती आपल्याला मिळत नसलेल्या मान सन्मानाबद्दल नाराज असतात. तेव्हा दोघेही शिवच्या आईवरती आपल्याला फसवत असल्याचा आरोप करू लागतात. शिवच्या आईचा गौरीच्या वडिलांना कॉल येतो की शिवच्या लग्नात त्याच्या आत्या आणि बहिणीची नाराजी दूर करण्यासाठी सोन्याची चेन भेट देण्यात यावी. गौरीचे वडील हे मान्य करतात. त्याचवेळी गौरीची आजी स्वतःचे दागिने गौरीसाठी भेट देण्याचे ठरवते आणि ते गौरीच्या वडिलांना पॉलिश करून आणण्यास सांगते. तितक्यात निशा तिथे येऊन जेव्हा हे ऐकते त्यावेळी ती सांगते की तुमच्या खर्चात आता अधिकच भर पडणार आहे. ती घरच्या कागदपत्रांवरती आणखीन सह्या घेते आणि आजीला सांगते तुझे दागिने मी पॉलिश करून आणते. त्याच वेळी आजी तिला ठणकावायला सुरुवात करते. गौरीचे वडील आणि निशा तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू लागतात. या ओघात जेव्हा आजी बोलते की 10 लाखासाठी तू आणखीन किती पेपर्स वरती सह्या घेणार, तेव्हाच गौरी हे ऐकते. गौरीचं मन खिन्न होतं जेव्हा तिला कळतं की लग्नासाठी 10 लाखांचं कर्ज काढण्यात आलंय. गौरी या प्रसंगानंतर आपल्या वडिलांना काय जाब विचारणार असं आपल्याला वाटतं. निशा आजीचे दागिने घेऊन जाण्यास यशस्वी होऊ शकेल का, हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा या मालिकेचे अपडेट्स फक्त राजश्री मराठीवर. नमस्कार, मी अमृता सुभाष. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.